भारतीय जनता युवा मोर्चा सुरेश भोईर साहेबांचं बॅटिंग कर. थँक्यू साहेब, तुम्ही आलात आणि प्रॅक्टिस आमच्या मैदानाच्या बाहेर. खेळपट्टीची शोभा वाढवली. तुमचं आशीर्वाद. सहर्ष स्वागत आहे. हे राखा BS पाटील चषक 2023 मध्ये जरीमारी काटई या संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तसंच आलेल्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. जर कोणी प्रेक्षक वर्गामध्ये आपले ग्रामस्थ वडीलधार व्यक्तिमत्व कोणी असेल त्यांनी स्टेजवरती येऊन सज्ज व्हायचं आहे. वेलकम, आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि एक मिलीजुली सरकार मध्ये स्वागत सत्कार समारंभ पार पाडताना सुरेश भोईर साहेब तसंच कृष्णा पाटील साहेब तसंच आमचे अविनाश पाटील जोडताना त्यासोबत कृष्णा पाटील, सुरेश भोईर साहेब, सुभाष पाटील साहेब. आपण पाहतोय BS पाटील चषक 2023 या स्पर्धेचे आयोजक सर्वा भावेश सुनील पाटील, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण, त्यांचे सहकारी तसेच राकेश श्रीराम पाटील, तसंच आपण पाहू शकतो डीजे प्रवीण घरत, NS ग्रुप वर्सेस एन्जॉय ग्रुप, SS लाईव्ह इव्हेंट्स, त्यासोबत भावेश सुनील पाटील, राकेश श्रीराम पाटील, गणेश दशरथ मात्रे, भूषण अशोक पाटील, रमेश पवार, ऋषिकेश मात्रे, हर्षद शेलार, साई मात्रे, राजेश मात्रे, सागर विकास पाटील, गणेश मारुती पाटील, गिरीश सुरेश पाटील, सुनील नारायण इंगळे, सुनील तुपानी प्रसाद गौड, पंकज शर्मा, राजू माशेलकर, विशाल शर्मा, शैलेश पाटील, सागर पाटील, गजानन आसवरे साहेब, सुयश म्हात्रे, रोहित कृष्णा पाटील, सुयेक सुशील जाधव, मच्छिंद्र दादा पाटील यांच्या या प्रयत्नाने भव्य दिव्य अशी अंडरआर्म नाईट स्पर्धा आयोजित केलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आणि नुकत्याच काही क्षणामध्ये आपण टॉस करताय दोन संघामध्ये. नाण्याची एक बाजू जय गावदेवी काटई तर एक बाजू BS पाटील चषक 2023 कॉल करतील. दोन संघांमधील होणारा हा सामना टॉस झाला आहे. फ्रेंडशिप पाण्याची टाकी वर्सेस जय शिवराय या दोन संघांमध्ये टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे तो जय शिवराय या संघाने व स्वतः टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे फ्रेंडशिप पाण्याची टाकी या संघाला. फ्रेंडशिप पाण्याची टाकी या संघाने फलंदाज पाठवावे आणि जय शिवराय या संघाने क्षेत्ररक्षण सजवावे. सामना त्वरित सुरू करावा दोन्ही संघांनी ही अशी आमची विनंती आहे.
भरपूर सामने खेळवायचे आहेत आणखीन. हा सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांना सांगण्याची सामना 4 षटकांचा राहणार आहे. त्वरित चालू करावा. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज राहायचंय. परमवीर काटई वर्सेस 8 PM स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. सर्व संघांना सांगण्यात येते की ट्रॅक कंपल्सरी होती आणि ज्या संघाने ट्रॅक घातली नसेल त्या संघाला 2 धावाची पॅनल्टी लागणार आहे. आम्ही आणि तुम्ही सर्व खेळणारच आहेत. सर्वांना नियम हे समान राहणार आहेत. आता खेळण्यात येणाऱ्या दोन्ही संघांना 2 धावाची पॅनल्टी लागणार आहे. दोन्ही संघांनी जीन्स घातलेली आहे. आपले सामने हे यूट्यूब लाईव्ह दर्शवण्यात येत आहेत SSS एंटरटेनमेंट चॅनलवर, तर कृपया नियमांची पाळणी करावी. फलंदाजी संघास 2 धावाची पेनल्टी लागलेली आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाज हा जीन्स पॅन्टवरती फलंदाजी करायला उतरलेला आहे. त्यांनी ट्रॅक पॅन्ट घातलेला नाही. नियमानुसार कमिटीचा निर्णय आहे, त्या निर्णयानुसार 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. कोणतेही निर्णय कमिटी घेऊ शकते, हे सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही फेरबदल करण्यात येणार नाही. वादविवाद करणाऱ्या संघास बाद केलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू. आता मात्र पंचांचा निर्णय वाईट चेंडू आणि त्यावरती मिळतो हा चौकार. 1+4 5 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण इथं विकेट किपर याच्याकडून तब्बल या चेंडूवरती 5 धावा मिळतात. यापुढील चेंडू. चांगला चेंडू, ऑफस्विंग चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. फलंदाजाला मात्र काही कळलेलं नाही. यापुढील चेंडू. सामना करेल फलंदाज. अप्रतिम चेंडू. पायावरती मारलेला हा चेंडू मात्र पायाची उसळी घेतली. चेंडू खालून निर्धार निघून गेला. चांगलं विकेट किपिंग केलं तिथं विकेट किपर याने. कोणत्याही धावसंख्येने निर्धार चेंडू. यापुढील चेंडू. निर्धार चेंडू. बघूया एक धावाचा प्रयत्न आणि
चेंडूवरती विसावला गेला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मग ते एका धावेवरती समाधान मानावं लागलं. गणेश तिथे होता फलंदाजी मार्फत. आणि आमचे परममित्र अनिकेत कोटे यांचं इथे सुस्वागतम. चांगला फटका. चेंडू निघून चला. कव्हर ड्राईव्ह ऑन साईडला. इथे चेंडू बघावा लागेल. यस, पंचांचा गोल आमच्या पोहोचला. ते व्हाईट बॉलचा खराब चेंडू इथं पाहायला मिळते. पूर्णपणे मी म्हणेन व्हाईट चेंडूची हाताळणी इथे पाहायला मिळते. गोलंदाजाची खराब लाईन इथे पाहायला मिळते. इथे मात्र कमबॅक. चांगला चेंडू, चांगली लाईन इथे पाहायला मिळते. गोलंदाज वेगच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरॅक लाईन तिथे पाहायला मिळते. येस, इथे मात्र बघावं लागेल लाईन काय. येस, डेफिनेटली पंचांचा गोल आमच्या पोहोचला गेला. बघा दोन्ही संघांचे 9 खेळाडू आम्हाला आमच्याकडे पोहोचवायचे आहेत. इथे अजून एकदा खराब चेंडू. अगदी आपण विचार केला तर लाईनचं तर भरपूर बाहेर चेंडू हाताळला होता. आणि मात्र यस, दोन्ही संघाचे 9 खेळाडू आमच्याकडे पोहोचवायचे आहेत. दोन्ही संघाचे 9 खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहे देखील. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला स्वतः यशस्वी. आणि मात्र थोडी कॉलिंग नाहीये, खाक नाहीये. आणि मात्र इथे फिंगर ऑफ झाली. फलंदाज इथे बाद झाला. धावफलक जाऊन फक्त 20 धावे होती न्यू मॅटर मैदानामध्ये. इथे चॉपचा फटका. चेंडू निघून चाललाय मिडविकेट क्षेत्र. चांगला फटका. चेंडू सीमा रेषेबाहेर येणार. अजून एक दर्जेचा चौकार. सुंदर फटका. शॉट. बघा दोन्ही संघाचे 9 खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. कारण आमच्याकडे इथे ट्रॉफीज आहेत. त्याकरता आपल्याला इकडे यायचं आहे. विनंती असेल. इथे यस आउट असतं. दांडा गया सैर करणे. बॅट्समॅन झाला इथे आउट. परमवीर काटाई वर्सेस 8 PM स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचंय. येस डेफिनेटली. मी तर एवढंच सांगेन की दोन्ही संघाचे 9 प्लेयर आमच्याकडे पाचवायचे. पहिला चेंडू पडायची अटी. सामना चालू व्हायची जे आपल्याला पोहोचायचे आहेत. धावफलक 24 धावा धावफलकाला लागल्या गेल्या आहेत. न्यू फलंदाज गणेश. स्ट्राईक ट्रॅक होते आपल्या पाळामध्ये. नॉन स्ट्राईकला गोला फलंदाज नाव आमच्याकडे पोचले नाहीये. ओमकार येतोय. ओमकार पिंगले. येस, इथे लाईन चांगली आहे. थोडे मिस्टेक पाहायला मिळाले. चेंडू निघून चालला लॉंग स्ट्राईक बाउंड्री मध्ये. पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि एक्स्ट्रा रुपयामध्ये अजून एक धाव पूर्ण केली गेली. आणि एका धावफलकावरती 25 धावा. मित्रांनो आपण पाहता तर भावेश सुनील पाटील चषक 2023 आणि मोठं आयोजन इथं पाहायला मिळते. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्या इथं पाहायला मिळते. येस, थँक्यू. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. ऑन साईडला मात्र खराब फेकी पाहायला मिळेल. मात्र कॉलिंग नाहीये, हाक नाहीये. येस, 1+1 या 2 धावा का पंच. थँक्यू सो मच. इथे 2 धावा काढल्या गेल्या आहेत. येस, नो बॉल. इथे स्लॉप सेफचा फटका. चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय थर्ड क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि तो पण एक धाव सोडली. त्या पूर्ण गेली. फ्रेट चेंडू होता. नक्कीच फायदा मात्र उचललेला नाहीये. यानंतर होणार सामना. इथे देखील चांगला फटका. चेंडू निघून चाललाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मग तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली. एका धावेने धावफलक पोहोचलं. 29 धावेवरती. इथे अजून एक चांगला फळा. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तेवढा सुंदर थ्रो देखील पाहायला मिळाला. आणि मग एका धावेवरती समाधान मानावं लागलं फलंदाज गणेश याला. आता मात्र नो बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळते. राहुल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेंड केला जातो. फिल्डर तिथे आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल सीमा पार. लक्षणीय चौकार.
आपले 34 धावा इथे पाहायला मिळतात. इथे पुढे ससावा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाते आणि मात्र षटक समाप्त होते. अगदी शेवटच्या चेंडूवरती गडी पास करण्याचे यश होते. एट पी एम स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. टॉस साठी सज्ज राहायचंय. यस, यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे. आमचे साथी कॉमेंटेटर तिथे सज्ज आहेत. आपण लगेच टॉस साठी बोलवायचं देखील आहे. आता मात्र शेवटचं अंतिम षटक हाणामारीचे षटक असेल, चौथं षटक असेल. यस, अनिकेतजी गोटे यांचं देखील आगमन झालं आहे. मोस्ट वेलकम. व्यासपीठावर विराजमान आपले काही मंडळी पाहायला मिळतात आपल्याला. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू अगदी पॅडला निघून चाललाय. पॉईंट क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि सहजरित्या 2 धावा इथे झाली आहेत कंप्लीट. न्यू बॅटर फलंदाज. यापुढील होणारे सामने 4 षटकांचे असतील. सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे. यस, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. मात्र गणेश तिथे सज्ज असेल. रिव्हर्स अटेंड केला. चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू निघून चालले. वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा चौकार. काय फटका सुचवला होता. अगदी आपल्या ग्रेपला पलटी केल्यानंतर फटका पाहायला मिळाला. सुंदर फटका, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि चेंडू निघून गेलं. सीमा रेषेच्या बाहेर येणारा सुंदर चौकार. इथे लाईन खराब आहे. इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच केला मात्र निशाणा चुकला गेला. 1+ यस, 55 इशाऱ्यांना बाकी आहे. यस, डेफिनेटली वाईट बॉल. 1 धावा किती पंच? 3. थँक्यू मच. आणि या 3 धावांनी धावफलकावर जाऊन पोहोचलं. 43 धावा. एंड ऑफ दिस लास्ट ओव्हर. आणि गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्फत. अनिकेत आयटम राऊंडचा मारा. इथे अजून एक चांगला फटका पाहायला. चेंडू निघून चाललाय. स्क्वाड लेग मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र एवढा चांगला फेकी देखील पाहायला मिळाली आणि एका धावेवरती समाधान मानावं आमचे लागलं. काटेगावचे लहू पाटील साहेब कुठे असेल त्याने स्टेजवरती यायचं आहे. इथे स्टेजवरती चांगला येऊन फटका विराजमान पुन्हा एकदा व्हायचंय. चेंडू निघून चाललाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव तक झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती काही समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती एक धडाकेबाज फलंदाज गणेश पाहायला मिळते. ज्या गणेशच्या बॅटमधना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तोच गणेश आता मात्र स्ट्राईक एंड होती पाहायला मिळतोय. इथं पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय. चांगला फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. हा देखणीय जुनिक चौकार. सुंदर शॉट. So end of the last over and last ball. So strike on Ganesh is there. Look at that. पुन्हा एकदा नक्कीच फसवण्याचं काम नक्कीच केलं होतं. अगदी शेवटचा चेंडू असेल. यस, 50चा गोल पोचला होतोय रेड बॉलच. वन्स अगेन अगदी वॉर्निंग द्यायची वन्स आपण, कारण अजून एकदा 2 झालेले आहेत. जर तिसऱ्या अटेंडला आपण केलं तर आपण पॅनलाइज करायचं आहे. गणेश सज्ज असेल. एक धडाकेबाज फलंदाज. इथे मात्र आडव्या बॅटिंग खेळायला प्रयत्न नक्कीच केला. सुंदर फटका पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल. एंड ऑफ द लास्ट बॉल. बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा देखणीय चौकार. गुड शॉट. यापुढील होणारा सामना परमवीर काटे वर्सेस 8 PM स्पोर्ट्स या संघाचे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. या दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. टॉसच्या एका बाजूला जयगावदेवी काटे तर दुसऱ्या बाजूला BS पाटील. तर टॉस करतील आमचे भाविकदादा पाटील, त्यासोबत आमचे चेतन दादा घरत व मयूर पाटील साहेब. आपण टॉस साठी यायचं आहे प्लीज. येस, या दरम्यान ऍडव्हान्स मध्ये अमितजी पालकर कांबेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. भावेश पाटील यांच्याकडनं वाढदिवसाकरता ऍडव्हान्स मध्ये. थँक्यू सो मच अमितजी पालकर.
धावफलक 54 रन करायचे आहेत. आणि टॉस जिंकलेला आहे 8 PM या संघाने स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलेलं आहे. तसंच परमवीर या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण केलेलं आहे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल जय शिवाजी कुंभरपाडा आपल्या संघाला लगेच विनंती असेल की आपण लगेचच फलंदाज पाठवायचे देखील आहेत. आपल्याला टार्गेट असेल 54 धावा करायचे आहेत. म्हणजे जवळ सरासरी आपण पकडली तर 24 जय शिवराय या संघाचे ऑनर देवेश पाटील यांनी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. येस थँक्यू. बघा देवेश पाटील यायच्या आधी जिथे सॉरी देवेश जिथे पण असेल त्याने आपण स्टेजवरती यायचं आहे. आम्ही तुमची वाट पाहतो स्टेजवरती. थँक्यू सो मच. चला तर आपण मैदानाकडे वळूया. बघा पहिला चेंडू पडायच्या आधी दोन्ही संघाचे 90 खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. विनंती असेल पहिला चेंडू पडायच्या आधी दोन्ही संघाचे 90 खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. सगळ्या कर्णांना विनंती असेल. चला तर सामन्याकडे वळूया. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मित्रांनो आपण पाहतात भावेश पाटील चषक 2023 आणि या स्पर्धेचे सर्व आमची अर्धास्तंभ भावेश पाटील यांच्या माध्यमातून एक नाईस स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. आपण पाहू शकता भावेश सुनील पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण. पहिला DS पाटील चषक 2000 चाललाय लॉंग स्टॉप सीझन मध्ये चांगली फिल्डिंग पाहिलं. यस 55चा गोल आमच्याकडे पोहोचला गेला व्हाईट बॉलचा. 1+1 अशा 2 धावा आहेत मात्र जोडल्या गेल्या आणि मात्र श्री गणेश झालं जय शिवराय या संघाचं. या 2 धाव्याने धावफलक हलकं झालं. धावफलक फक्त 2 धावेवरती. स्टार्ट ऑफ द फर्स्ट ओव्हर. इथे फटका चुकीचा आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. येस बॅट्समन इथे झालाय पहिला आउट. फिंगर ऑफ बॅट्समन बॅट द पॉलिन बॅट्समन झाला इथे आउट. कमांड इज फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगली कॅच पाहायला मिळाली. अगदी नजर त्या फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली. नजाकत फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाली आणि मध्ये सहज सप्पा झेल इथे संपन्न केला मिड विकेट मध्ये आणि पहिला गडी बाद झाला जय शिवराय या संघाचा. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा तोच खेळाडू तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली फेकी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागलं. न्यू फलंदाज अकश याला. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. दिवेश आपण इथे लाईन चांगली आहे. लाईन इथे चांगली आहे. पूर्णपणे परिपक्व चेंडू इथे देखील पाहायला मिळाला. भरपूर स्विंग या चेंडूमध्ये देखील पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बीट होतोय. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार सुंदर फटका. इथे स्लॉप सिप्सचा फटका. गॅप भरपूर आहे. पुन्हा एकदा चांगला बॅक टू बॅक वन्स अगेन सुंदर चौकार. अजून एक चौकार पाहायला मिळाला. माध्यमांना पाहायला मिळते. तो रोहित आता मात्र सज्ज असेल. थँक्यू सो मच. माझे साथी कॉमेंटेटर सुनील इंगळे यांच्या माध्यमातून देखील मला सपोर्ट मिळतोय. थँक्यू सो मच. येस हरकत नाही. चला तर वळूया पुन्हा एकदा मित्रांनो मैदानाकडे. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. आपण पाहतात SBS पाटील चषक 2023 आणि पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचे मनस्वी स्वागत स्वागत स्वागत. मोस्ट वेलकम. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि धावफलक विचार केला तर 11 धावा धावफलकावर लागला गेला. तो स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. गोलंदाज सज्ज असे गोलंदाजी मार्फत दीपेश
दीपेश पाटील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं. राईन टप राऊंडचा मारा. इथे फटका चांगला पाहायला मिळते. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह वीचा फटका पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मग फलंदाजाला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे मेडविकोट क्षेत्रामध्ये. 54 धावा करायचे. सेकंड ओव्हर चालू आहे. 24 चेंडू आणि मात्र कंपल्सरी चेसिंग असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. इथे रिव्हर्स अटेंड केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्र धावत आहे. खरा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अगदी मी म्हणे कुठे फुटबॉलच्या अंदाजामध्ये चेंडू आवडला गेला आणि मात्र यस फिंगर अप फलंदाज झाला इथे बाद. येस नो वेट याचा मात्र वेट पाहायला मिळाला नाही. हाक नाहीये. कॉलिंग नाहीये आणि मात्र घरचा रस्ता पकडावा लागला फलंदाजाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकाश येतोय. इथे लाईन खराब आहे. लाईन इथे खराब आहे. पंचांचा गोल आमच्या पोहोचला. यस डेफिनेटली व्हाईट बॉल. खराब चेंडू अनलिगल चेंडू इथे पाहायला मिळतात. येस स्कोपचा फटका मारण्याचा प्रयत्न नाही की चेंडूत मात्र चांगला पाहायला मिळाला. लाईन इथे चांगली पाहायला मिळाली. लँड इथे चांगली पाहायला मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र टायमिंग इथे प्रॉपर नाहीये कारण चेंडू सुरेख पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग. व्हॉट एक्सलंट डिलिव्हरी. इथे अजून एक चांगला चेंडू. चेंडू अगदी पॅडला ग्रस्ट झाल्यानंतर निघून चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला. फेकी अजून चांगली पाहायला मिळाली मात्र इथे एका धावेवरती समाधान मानावं लागलं फलंदाजाला आणि एका धावेने धावपळ करत धाव फलकावरती 15 धावा. यस बॉल 4 चेंडू पंच. अजूनही 2 चेंडू खेळ बाकी आहे. टू गो. राईट राऊंडचा मारा. गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. इथे लाईन चांगली आहे. स्पिन चांगला पाहायला मिळालं. अगदी आपण विचार केला कुठेतरी मी म्हणेन मृथय्ये मुरलीधरन याची आठवण करून देणं हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर हातभर आतमध्ये आला. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. अजून एक चांगला चेंडू डायरेक्ट खेळचा प्रयत्न. यस फिंगर अप. अजून एक फलंदाज बाद. सुंदर विकेट किपिंग. मॅन. सो एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये कंपल्सरी 38 धावा करायची आहेत. 38 12 चेंडू अँड 30 स्कोरबोर्ड टू नाव. 38 धावा करायचे आहेत. 12 चेंडू आणि 38 धावा कंपल्सरी कर. न्यू गोलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाचा मात्र 3रं षटक हाताळताना गोलंदाज पाहायला मिळते. बॉलर्स नेम प्रशांत. न्यू गोलंदाज मैदानात पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं. प्रशांतवरती भरपूर दामोदर असेल. राईट आर्म राऊंडचा मारा असेल. फलंदाज सज्ज असेल फलंदाजी करता. फलंदाज रोहित अजूनही सज्ज आहे. इथे लाईन बघावी लागेल. डेफिनेटली यस वाईट बॉल. खराब चेंडू अनलिगल चेंडू इथे पाहायला मिळते. लाईन खराब. लाईन इथे खराब आहे. सुरुवात खराब पाहायला मिळते. इथे फटका चुकीचा आहे. अंडरआर्मच्या खेळामध्ये ओव्हरआर्मचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून चालले सीमा पार परंतु फलंदाज झाले इथे बाद. बॅट्समन झाले अजून एक आउट. कम ऑन डीजे. खरा फटका पाहायला मिळाला. जो फटका ओव्हरमध्ये पाहिजे होता ना तो इथे अंडरआर्म मध्ये पाहायला मिळते. मात्र अंडरआर्म मध्ये षटकारासाठी विकेट दिला जातो आणि ओव्हरआर्म मध्ये षटकाला 6 धावा दिल्या जातात. इथे चांगला फटका पाहायला. गॅप भरपूर आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. यस मिस टाइम फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. हा चौकार. इथे अजून एक खरा फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार परंतु षटकार हा अंडरआर्म मध्ये चालत नाहीये. अगदी आमचे भावेश पाटील
येस मला असं वाटते कुठेतरी जय शिवराय या संघाला असं वाटतं हा ओरामचा सामना आहे, पण अंदाज इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. चांगला चेंडू पाहायला देखील मिळतोय. अगदी चेंडू पॅड लागण्यात निघून चाललाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. फेकी चांगली पाहायला मिळते. धावफलक धावफलकावरती इथे पाहायला 22 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज इथे देखील चांगला फटका स्वतः गोलंदाज आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यस पंचांचा गोल पोहोचला होतोय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 30 ओव्हरच्या समाधान धावफलक धावपण पोहोचला. धावफलकावरती 22 धावा. यस अजूनही भरपूर धावा करायची आहेत. सो एंड ऑफ द लास्ट ओव्हर. गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म राऊंडचा मारा. राहुल इथे फटका चांगला मिळतोय. अगदी कवडाचा फटका चेंडू निघून जाईल सीमा पार. हा देखणीय दर्जेदार चौकार. सुंदर सुरुवात. इथे एज लागते. जेलची संधी. यस स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. एज गॉन. बॅट्समॅन झाला जुनिक आउट. यस ऑल आउट. मॅच विन.